शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे। शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने अद्यापही कोणताही GR काढलेला नव्हता, परंतु शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून आता स्पष्ट करण्यात आलेलं आहे की लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही नमो शेतकरी योजनेच्या नव्या हप्त्याचे 2000 रुपये हे जमा करणार आहोत। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील 90 लाख शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून आता नवीन अपडेट समोर आलेली आहे आणि ती अपडेट काय आहे हे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलेले आहे की या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या नवव्या हप्त्याचा हा लाभ मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांना या योजनेपासून वगळलं जाणार आहे असे देखील त्यांनी स्पष्ट मत त्यांचं व्यक्त केलेलं आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने अटी लागू केलेली आहेत, कोणते कामे आपल्याला करायचे आहेत ते देखील त्यांनी सांगितलेले आहेत, तरच आपल्याला या योजनेचा लाभ होणार आहे। शेतकरी मित्रांनो, हे सर्व काही आपण सविस्तर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची म्हणजेच की नव्या हप्त्याची आपण सर्वजण अगदी आतुरतेने वाट पाहत होतो, परंतु तो हप्ता अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित झाला नव्हता। परंतु शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या वतीने आता मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आता आपल्या कृषी विभागाच्या वतीने देखील अगदी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राच्या हिताचा हा निर्णय ठरू शकतो। गेले कित्येक दिवस नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा रखडला होता, परंतु शेतकरी तरी देखील या योजनेची वाट पाहणं सोडत नव्हते। शेतकरी मित्रांनो, तुमची कन्सिस्टन्सी अगदी आता फळाला आलेली आहे, म्हणजेच की तुमचं ते वाट पाहणं, तुमची ती प्रतीक्षा आता संपल्यात जमा आहे। शेतकरी मित्रांनो, लवकर तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या नव्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। महाराष्ट्र शासनाने तारीख देखील जाहीर केलेली आहे। याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे हे देखील त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कोणते कामं करायचे आहेत हे आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत, म्हणजेच की आता तुम्हाला कोणते कामं केल्याशिवाय या योजनेचे पैसे जमा होणार नाहीत हे देखील आपण स्पष्टपणे सांगणार आहोत तुम्हाला। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं हे तुमचं काम ठरणार आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला कोणते कामं करायचे आहेत हे सविस्तरपणे समजून जाईल आणि तुमचा हप्ता रखडणार नाही। शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांना आठवा हप्ता देखील मिळालेला नव्हता, कारण की त्यांनी त्यांची कामे पूर्ण केली नव्हती। त्यासाठी तुमचं देखील तसं होऊ नये यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आपण पाहणार आहोत हा हप्ता मिळवण्यासाठी नेमके कोणते कामं करायचे आहेत। महाराष्ट्र शासनाने या कडक अटी लागू केलेल्या आहेत, त्या अनुषंगाने आता आपल्याला हे कामं करणं अत्यंत गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, जर आपण हे कामं केले तर त्याच्यामध्ये फायदा हा आपलाच होणार आहे। जर आपण हे कामे नाही केले तर आपल्याला या योजनेपासून वगळण्यात येणार आहे आणि त्यानंतर या 2000 रुपयाचा फायदा मात्र सरकारचा होणार आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर फायदा करून घ्यायचा असेल, आपल्या खात्यामध्ये जर 2000 रुपये घ्यायचे असतील तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला हे कामं करणं अत्यंत आवश्यक आहे। शेतकरी मित्रांनो, 8व्या हप्त्याप्रमाणे आपला 9वा हप्ता देखील रखडू नये यासाठी आपले कामं आपण करणं आवश्यक आहे। शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी असे आहेत की त्यांच्या कमेंट येत आहेत की आमचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता 8वा हा खूप रखडला आहे, परंतु त्यांना आलाच नाही असं म्हणावं लागेल, कारण की शेतकरी मित्रांनो, तुम्ही त्यांचे महाराष्ट्र शासनाने सांगितलेल्या अटी पूर्ण केल्या नव्हत्या, त्याच्यामुळे तुमचा 8वा हप्ता हा रखडलेला असू शकतो। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आता 9वा देखील हप्ता रखडू नये यासाठी तुम्ही हे सर्व कामे करा आणि या योजनेच्या 2000 रुपयाचा लाभ घ्या। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही हे कामे करत नसाल तर तुम्हाला हा हप्ता मिळणं शक्यच होणार नाही। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट अटी लागू केल्या आहेत। त्या अटी अशा आहेत की ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 9व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला नसेल तर अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणाल असं कसं? शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेच्या आधारावरच नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आता त्यांच्या ज्या अटी आहेत त्याच अटी आता महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या आहेत। त्याच्याप्रमाणे आता ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मिळणार आहे, हे तुम्ही लक्षात घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। शेतकरी मित्रांनो, परंतु ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांनी मात्र चिंता करायची नाही। तुमच्या खात्यामध्ये थेट नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये हे जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, परंतु तुम्हाला जर PM किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला नसेल तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही लवकरात लवकर जा PM किसान योजनेचे स्टेटस तपासा। तुमचा हा हप्ता का रखडला आहे ते तपासा, का मिळालेला नाही ते तपासा, म्हणजेच की तुमचा जर हप्ता PM किसान योजनेचा चालू झाला तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळून जाईल। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुमचं अगदी काम पहिलं आहे PM किसान योजनेचा हप्ता चालू करणे, त्याच्यानंतर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता चालू होईल।
तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने ही पहिली अट लागू केलेली आहे। या अटीमध्ये जर तुम्ही अखेर बसत असाल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आणि नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जातील। त्यानंतर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने आणखी एक अट लागू केली आहे। ती अट अशी आहे की आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे। शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ होणार आहे। शेतकरी मित्रांनो तुम्ही म्हणाल की ही कोणती अट आहे? शेतकरी मित्रांनो ही अशी अट आहे की आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे म्हणजे महाराष्ट्र शासनाने आता ठरवलेलं आहे की आम्ही थेट आधार कार्ड प्रमाणे पैसे त्यांच्या आधार कार्डवर सोडू, त्यानंतर त्या आधार कार्ड प्रमाणे बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील। त्याप्रमाणे शेतकरी मित्रांनो आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं अत्यंत आवश्यक असणार आहे। शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाचे हे अगदी कडक नियम आहेत, परंतु शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे अशा शेतकऱ्यांनी चिंता करायची गरज नाही, तुमच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा होणार आहेत। परंतु शेतकरी मित्रांनो तुमचं जर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्ही लवकरात लवकर जा आणि तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या। बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करायला काही जास्त वेळ लागत नाही, फक्त एक अर्ज द्यावा लागतो आणि त्या अर्जाला आपलं आधार कार्ड आणि पुरेपूर माहिती भरणं हे आपलं गरजेचं असतं आणि ती लगेच आपलं आधार कार्ड 1 ते 2 दिवसांमध्ये आपल्या बँक खात्याला लिंक होऊन जातं। शेतकरी मित्रांनो एवढ्या छोट्याशा कामासाठी आपले पैसे जर जात असतील तर शेतकरी मित्रांनो हे पैसे जाऊ देऊ नका आणि लवकरात लवकर जा, आपल्या आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या आणि या योजनेचा थेट लाभ मिळवा। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने आणखी एक कडक आणि जास्त अट लागू केली आहे। ती अट अशी आहे की फार्मर आयडी असणे। शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेतून वगळलं जाणार आहे असं देखील महाराष्ट्र शासनाने आणि आपल्या कृषी विभागाने सांगितलेलं आहे। त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो आपली देखील फार्मर आयडी आहे की नाही हे तपासून घ्या। आपली फार्मर आयडी असणं किती महत्त्वाचं आहे हे आज आपल्याला कळत आहे, कारण की नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा अगदी आपल्या शेजाऱ्याला येईल आणि आपण मात्र वंचित राहणार आहोत, कारण की शेतकरी मित्रांनो आपली फक्त फार्मर आयडी नसणार आहे। जर आपली फार्मर आयडी असेल तर सर्व शेतकऱ्यांबरोबर आपल्याला या योजनेचा लाभ होणार आहे। शेतकरी मित्रांनो फार्मर आयडी एवढी का गरजेची आहे हे जर तुम्ही विचारत असाल तर शेतकरी मित्रांनो आपली फार्मर आयडी ही आपल्या 7/12शी लिंक केलेली असते। त्या अनुषंगाने आपल्या 7/12ची स्टेटस तपासणं हे महाराष्ट्र शासनाला किंवा कृषी विभागाला आपल्या अगदी सहज समजून जातं। त्यासाठी त्यांनी फार्मर आयडी काढणं हे बंधनकारक ठेवलेलं आहे आणि आपली फार्मर आयडी काढणं हे आपल्यासाठीही चांगलं आहे। शेतकरी मित्रांनो जर आपण फार्मर आयडी नसल्यामुळे जर आपली 2000 रुपयाचा लाभ आपण घेणार नसलो तर आपल्या इतकं दुर्दैव कोणाचंच असू शकणार नाही। त्यासाठी शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर जा आणि आपली फार्मर आयडी काढून घ्या, तुमच्यासाठी फायद्याचं ठरणार आहे आणि नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये तुमच्या थेट खात्यात जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो जर फार्मर आयडी नसेल तर तुम्ही मात्र या योजनेपासून वंचित राहणार। फक्त याच हप्त्यापासून नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्ही भविष्यात देखील जे भविष्यात हप्ते मिळणार आहेत या हप्त्यापासून देखील वंचित राहणार आहात, हे तुम्ही लक्षात घेणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आणखी एक महत्त्वाची अट आहे, ती अट आहे की ई-केवायसी करणे। शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही अशा शेतकऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे। जर तुमची ई-केवायसी नसेल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या योजनेपासून वंचित राहणार आहेत, हे तुम्ही लक्षात घेणं महत्त्वाचं आहे। शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी आहे त्या शेतकऱ्यांनी चिंता करू नका, तुमच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो परंतु ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी नाही त्या शेतकऱ्यांच्या आता अडचणीमध्ये वाढ होणार आहे। शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर जा, तुम्ही तुमची ई-केवायसी करून घ्या आणि या योजनेचा थेट लाभ मिळवा। शेतकरी मित्रांनो ई-केवायसी करणे हे खूप अवघड नाही, लवकरात लवकर आपल्या मोबाईलवर देखील ई-केवायसी होती आणि ती ई-केवायसी अगदी सहजपणे आपल्याला देखील करता येते। तर ती ई-केवायसीची तारीख अगदी महाराष्ट्र शासनाने लांबवर केलेली आहे, तर ती ई-केवायसी तुम्ही लवकरात लवकर करून घ्या आणि या योजनेचा लाभ घेण्यास चुकू नका। तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने या अटी लागू केलेल्या आहेत। जो शेतकरी या अटीचं पुरेपूर पालन करेल अशाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे, म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचा 2000 रुपयाचा लाभ त्यांनाच होणार आहे। अन्यथा ज्या शेतकरी हे अटीचं पुरेपूर पालन करत नाहीत यांना मात्र या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे। अशी मोठी अपडेट आता समोर आलेली आहे, स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्राच्या कृषी विभागाकडून आता तारीख देखील फिक्स करण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो संभाव्य तारीख सांगितलेली आहे 25 जुलै। 25 जुलै रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये हे आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत, अशी मोठी घोषणा त्यांनी केलेली आहे। आणि शेतकरी मित्रांनो आता चिंता करू नका, ही खरी तारीख असणार आहे। तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने जे तुम्हाला कामं सांगितलेले आहेत हे कामं करून घ्या आणि या योजनेचा थेट लाभ तुमच्या खात्यामध्ये होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।